भाजपच्या काही नेत्यांच्या अटकेची सुपारी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिल्याचा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे। तर भाजपच्या नेत्यांसह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेसाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव टाकल्याचा आरोप परमबीर सिंगांनी केलाय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या आरोपांना दुजोरा दिलेला आहे। मुझको प्रेशराइज करके कोशिश की गई थी कि इनके जो पॉलिटिकल विरोधी हैं, राजनीतिक जो विरोधी हैं, जैसे कि उस समय के तत्कालीन लीडर ऑफ ऑपोजिशन थे श्री देवेंद्र फडणवीस, उनको और मेरे को एक यूएलसी का केस, अर्बन लैंड सीलिंग का केस, ठाणे का पुराना केस का इन्वेस्टिगेशन चल रहा था। उसमें संजय पांडे के माध्यम से उसमें ऐसी इंस्ट्रक्शंस थी कि किसी प्रकार से श्री फडणवीस को और मेरे को उस केस में घसीटा जाए, हमको इन्वॉल्व किया जाए। और इतना ही नहीं, एक जो और बात बताना चाहूंगा, उस केस में ऐसी भी इंस्ट्रक्शन दी थी संजय पांडे ने उस केस के तत्कालीन आईओ सरदार पाटिल को कि उसमें उस समय जो सरकार का हिस्सा थे प्रेजेंट अभी के माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे को भी उस केस में घसीटा जाए, उनको अरेस्ट किया जाए। ये बात भी उस समय के आयोग के ऊपर प्रेशर लाके संजय पांडे ने की थी और वो डायरेक्ट इंस्ट्रक्शंस ले रहा था श्री अनिल देशमुख से, श्री शरद पवार से और उस समय के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे से। की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे। याचा सगळा प्रयत्न झाला। त्यांनी तर एकच इन्सिडेंट सांगितला, असे 4 इन्सिडेंसेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं। परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सीबीआयला दिले। आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत। एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेल, गिरीश महाजन असेल, प्रवीण दरेकर असेल, अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती, काही अधिकाऱ्यांनी घेतली होती, परंतु ते करू शकले नाहीत। कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला।